जय जवान जय किसान भाऊ, मी आहे वावरात. पाहू शकता खत टाकायला आलो. 10-26-26चं पोतं आणलं. 10-26 आहे ना? हा 10-26-26चं 1800 रुपयाचं पोतं. राजू विचार करा तुम्ही. खत आणायला गेलो ना, आधी चक्करच आला मला. मी कधी खत नसतो टाकत बरं. हे बा दिसून आलं. 10-26-26चं पोतं आणलं म्या. मला चक्कर आला. म्या काय केलं, बायकोची पोत घाण ठेवली. 2 पोते आणलं. ते पुरत नाही राजू. 2 एकर खत टाकायला आलो. पयाटी म्हणत झाट बरं दाखवतो तुम्हाला मी. विचार करा जोगती गोष्ट आहे राजू. पा पयाटी पा हे पा पयाटी दिसलं. माय मागची पयाटी दिसली तुम्हाला? दिसून राहिली? काय करावं काय समजून नाही राहिलं मला. जेवलो नाही मी 10 दिवसापासून. सांगा. फवारा मारला म्या. 12,000चा फवारा झाला आतापर्यंत. खतं झाले माये 15,000चे खतं झाले. पण झाट पयाटी अजून पयाटी अजून उच्ची नाही आली राजू. विचार करा. आणि ह्या बाया 2 कामाला सांगितल्या म्या. हे बा येले द्या लागते 300-300 रुपये रोज. 600 ते चालले. विचार करा तुम्ही. मरण का वाचन शेतकरी. विचार करा जोगती गोष्ट आहे. आणि आता त्याचं जरांगे पाटीलबद्दल. जरांगे पाटील हा माणूस एक संघर्ष योद्धा आहे. एक लक्षात ठेवजा. आता बाकीचे लोक मला म्हणान ओबीसी पार्टीवाले, का रे बा तू सांग मराठा बांधव जिकून बोलून आला. ते खरं सांगतो मी. आता आपल्याला जे नवं युगचा एक जनरेशन नवीन पोरगा असन, नवीन युगाचा एक मुलगा असन, त्यानं जरांगे पाटील बोलून शिकून घ्यावं. त्या माणसाजवळून शिकून घ्याव. बाबासाहेबांचा त्याने एक विचार कसा डोक्यात घेतला, एक विचार केला. लोकांना जरांगे पाटीलबद्दल मस्त वाईटच बोलले. जरांगे पाटीलबद्दल लोकांना वाईटच बोलले. पण जरांगे पाटीलबद्दल एक गोष्ट मी लक्षात घेतली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे 3 शब्द लक्षात ठेवा बाबासाहेबांचे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या जरांगे पाटीलनं फक्त हे 3 शब्द डोक्यात घेतले. बाबासाहेबांना काय म्हटलं होतं? शिका म्हणजे शिक्षण घ्या. म्हणजे पुस्तकातलं शिक्षण घ्या नाही असं नाही काही का पुस्तकातलं शिक्षण घ्या. नाही. शिकता कायचंही ते. तुम्ही राजकारण शिकू शकता. मंत्री कोणत्या पद्धतीने आहे हे शिकू शकता. आणि त्याच्या मात करण्यासाठी कोणता उपाययोजना केली पाहिजे हे करू शकता तुम्ही. म्हणजे सांगतो तुम्हाला का जरांगे पाटील ह्या माणसानं मंत्री कोण्या पद्धतीचे आहे, हे सरकार कोण्या पद्धतीचं आहे, तिथून आपल्या पायी कसं लोळणार, त्याला झोकायचं कसं आहे आणि आपलं आरक्षण कसं घ्यायचं आहे, त्या माणसाजवळून शिकलं पाहिजे. त्या माणसानं उपोषण 2 वेळा केलं. त्या माणसानं असा दरकारीच मारली ना तर देवेंद्र फडणवीसची खुर्ची हालते राजू. देवेंद्र फडणवीस झोपत नाही म्हणतो रात्रीचा. त्याला मी तर म्हणतो जरांगे पाटील दिसत झोपीत. एक दरारा म्हणते नाही काय म्हणते सोजा बेटा सोजा, नाही तो काय आहे का गब्बर आहे का. गब्बर तर येत नाही. गब्बर चांगला झोपला राहते. पण एक दरारा आहे नाही का. एक दरारा जरांगे पाटीलचा एक दरारा आहे म्हटलं. तो माणूसाचं वजन 40-50 किलो असं जवळपास असं बा. तो माणूस किती शिकला हे मला माहीत नाही. पण गोष्ट सांगतो शिका. तो माणसानं पुरं राजकारण शिकला. मंत्री कोण्या पद्धत पुरा शिकला. हेच मंत्री कुठं झोकू शकते हे सगळं शिकला. मग शिकला, संघटित केलं त्यानं. पुरा समाज आपला जो मराठी बांधव होता ना, पुरा समाजाला एकट्ठ केलं त्या माणसाने. त्या माणसाला तो समाज पुरा एकट्ठ केला. त्या माणसानं एकजूट केला, एका मुठीचा केला आणि आरक्षणासाठी लढून राहिला. मग विचार करा तुम्ही. त्या माणसाच्या विरोधात पुरा महाराष्ट्र आहे. त्या माणसाच्या विरोधात पुरे राजकारणातले लोक आहे. मंत्री लोक त्या माणसाच्या विरोधात आहे. एक लक्षात ठेवा. पण त्या माणसाच्या पाठीशी कोण आहे? मराठा बांधव आहे. विचार करा. त्या मराठा बांधव आहे. त्या मराठा बांधवच्या मुळंच जरांगे पाटील हा समोर चालून राहिला. म्हणते नाही का एकमूठ महत्त्वाची आहे. तशी आपल्या शेतकऱ्याची एकमूठ असेल ना आपल्या मालाला भाव भेटन. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना जरांगे पाटील सारखं शिका. कारण जरांगे पाटील आहे एक उदाहरण आहे आपल्यासमोर का तो माणूस सगळ्या समाजाला घेऊन, स्वतःच्या समाजाला घेऊन आरक्षण घेऊन राहिला. तो कायद्यानं करून राहिला, चुकीनं करून राहिला मला काहीच माहीत नाही. तो कायद्याचं उल्लंघन करत असन,
चुकीचं करत असन, शिव्या देत असन मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना शिव्या देत असन, काही धवसा मारत असन किंवा तो कोणाला अशा पद्धतीच्या टिप्पण्या करत असन, पण मी माय म्हणणं एकच आहे की त्या माणसाजवळून शिकले पाहिजे. कसं का त्या माणसानं सरकारला झुकवलं तर झुकवलं, घाम फुटवला. आणि असाच आपला एखादा शेतकरी नेता, असा शेतकरी वर्ग आपला एकजूट झाला. कारण शेतकरी हा जातीत नाही आहे बरं, कारण शेतकरी हा एका जातीचा असते, त्याची जात नसते. कधी शेतकऱ्याची जात नसते, हा सगळा जातीच मिसळला असतो, पण त्याची जात नसते. कळलं ना तुम्हाला? कारण आपल्या भारतात शेती हे 70 ते 80% लोक शेती करतात. विचार करा तुम्ही, 70 ते 80% लोक शेती करतात. आणि हे जे मराठा बांधव 11 ते 12% मराठा बांधव आहे, यांनी सरकार झुकवलं. विचार करा आपण किती शेतकरी निघणार. आपण तर 70 ते 80% शेतकरी निघणार. तर विचार करा आपण एवढं झुकू शकतो. केंद्रच नाही, राज्य नाही, केंद्र झुकू शकतो आणि आपल्या मालाला भाव भेटू शकतो. पण आपण एका जुटीचे नाही आहे. आपण म्हणतो तो उपोषण करून राहिला काय, जाऊ द्या ना, साहायच्याला मरू द्या ना त्याले, असे विचार आहे आपले. पण तो जो जरांगे पाटील 2 वेळा उपोषण केलं, पण पुरा समाज त्याच्या पाठीशी होता. त्या माणसाला लोक मराठा बांधव देवानी पुजते. एक विचार करा, बरोबर नाही काय? मग शिकायचं असेल त्या माणसाजवळून शिका. त्या माणसानं 2 वेळा उपोषण केलं. सगळे जे मराठा बांधव रडत होते, जरांगे पाटील उपोषण सोडा. हां, आणि आपला शेतकऱ्याने एखाद्यानं उपोषण केलं, त्याची इकडे ढुंगूनही नाही पाहत. एक सांगतो ना, कोणीच पाहत नाही, त्याच्याकडे येतही नाही, त्याला काहीच नाही. म्हणून सांगतो, माणूस जातीसाठी लढला ना, जाती समाजासाठी लढला ना, लोक धावत येते. आणि माणूस शेतकऱ्यासाठी लढत असन तो कोणी धावत येत नाही. तो बच्चू कडू, आमच्या इकडला बच्चू कडू, तो माणूस एवढा करून राहिला, एवढा हे घेऊन राहिला, मिटिंगा घेऊन राहिला, मोर्चे काढून राहिला, सभा घेऊन राहिला, पण कोणत्याही सभेत जास्त करून त्याच्या सभेमध्ये लोक कमी येते. आणि बच्चू भाऊने एकच म्हटलं का मी जातीसाठी लढलो असतो तर माझ्या सभेत करोडो लोक आले असते. पण जे लढून राहिले ते शेतकऱ्यासाठी लढून राहिले. आणि म्हटलं काय माय, शेतकरी हा एका जातीचा नाही, पुरा जातीमध्ये फैरलेला आहे. 80% शेतकरी ना, आपण एक मुठणी आहे आपल्या शेतकऱ्याची. त्या कारणामुळं असं होऊन राहिलं. म्हणून म्हणतो माझ्या शेतकऱ्या बांधवांनो, जरांगे पाटील पासून काहीतरी शिका. कारण की त्या माणसापासून शिकाजोगतं एकच आहे, बाकी शिकू नका. फक्त तेवढं शिका का तो त्या माणसानं सरकारला कसं झुकवलं. आणि बाबासाहेबांचे 3 शब्द लक्षात घेऊन शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या 3 शब्द घेऊन त्या माणसाने अस्मतात आणले आणि सरकारला पायदळी तुळवलं. विचार करा जोगती गोष्ट आहे दादा, विचार करा जोगती आहे ना. तुम्ही म्हणा सांग बा दादा अगोदर पहिले जरांगेच्या विरोधात बोलत होता. नाही, विरोधात मी बोलत नव्हतो. त्या माणसाने एका जणांना टिप्पणी केली होती की म्हटलं होतं का बाबासाहेब हे जरांग्याचे काय अवतार आहे, जरांगे पाटीलचे अवतार आहे. मग त्या विचार करा गोष्ट तुम्ही, बाबासाहेबाच्या नखाने जरा धक्का लागला तर एवढा पुरा महाराष्ट्र पेटून उठते, पुरा भारत पेटून उठते. तर बाबासाहेबाला उपमा दिली जरांगे पाटीलने, तर विचार करा मी बोलणार नाही काय? विचार करा तुम्ही, बोलणार नाही काय? माझ्या ठिकाणी एखादा असला ना तर त्याने मी तर बाबासाहेबाबद्दल उदाहरण दिले. एखादा असला म्हणला असतात, एवढा नंगा बोलला असता मी तुम्हाला सांगू शकत नाही. समजलं काय? पण बाकीचे लोकांनी मला कमेंट केले, शिव्या वगैरे दिले, मराठा बांधवांनी काही दिले, याला कुठारे पारे शोधारे. पण याने एक विचार केला काय, हे जे टिप्पणी केली, हे कमेंट केली, हे कमेंट बरोबर आहे काय? विचारलं काय? विचार केला काय गोष्टीचा? नाही. आपण काही विचार करत नाही. ह्या कारणामुळं काय होत असतो, जातीवाद निर्माण होते. आणि जातीवाद निर्माण होऊन राहिला बरं. मी सांगतो तुम्हाला, शेतकऱ्याकडे सगळं सरकारचं दुर्लक्ष आहे आणि फक्त आरक्षणाकडे लक्ष आहे सरकारचं. हे लक्षात ठेवजा. कारण शेतकरी हा मरून राहिला. जो शेतकरी हा तारतो माणसाईले जगातल्या चारतो, तो मरून राहिला, झाडाच्या फांदी लटकून राहिला. कारण की मी स्वतः माझ्या बापाला सोडलं मी झाडाच्या फांदीवरून. समजलं काय? हा जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.